रक्त अहिल्या देवीचे भगत कपाळी भंडारी टिळा आलं आलं वादळ कोणाडविल या वादळा आला अहिल्या देवीचा धनगरी मावळा कुणी किती बी करावर नाही माघार सरणार अजून बोचक झाली नाही माझ्या अहिल्या देवीची तलवार अवधमन्या बदून वाती अजून शिवगंगा खळखळा नाद नाही करायचा माझ्या अहिल्या देवीचा नादच कुळा देवाचा सद्गुरु संत बाळूमामाचा वरदास नामच्या शिरावर थाप मार डिंबाड्या तोडवलावर सुंबरान मांडल विव सुंबयारान मांडल विव सुंबरान मांडल विव सुंबयारान मांडल विव मेच्या या दिवसाला सारा धनगर समाज गोळा झाला अहिल्या देवीच्या जयंतीला भंडारा उधळया चला सांग भल बोला अहिल्या तू मला अंकुराचा मी लाकडी भुसाग तू शेरणी शिकारी मी भावडा ससाग एक फुल वाहतो सके जवा तुला पाहतो सके एक फुल वाहतो सके जवा तुला पाहतो सके Oh,
हाक मारी कुणाला आळ्या मारू कुणाला अरे वाडिया गावाला तीन गावच्या शिवाला चार गावच्या बघा मदाला वारुळाच्या मकनाला वारुळाच्या मकनाला आणि जागा मनाला माझ्या काळ देवाला हिरो बघाला सुरवंतीच्या बाळाला देवयाच्या बहिणीला करण्या माझ्या लाडीला देवा चरण वंदून पाया देवाच्या पडून एका देवा तू बघा सायाला संग ओव्या गायाला वाटीवर रायाला किती करशील खोड्या बारी ही खट्याळ दुनिया सारी तरी तू माझा नंदला माझा छकुला माझा सोनला माझा छकुला माझा सोनला देवा चरण वंदून वंदून पाया त्याच्या पडून पडून हाक मारी कुणाला कुणाला माझा सगळ्या देवाला देवाला कलियुग्या संताला संताला मेंढ्या राख्या देवाला देवाला बाळू माझ्या मामाला मामाला एका देवा सायाला सायाला अरे ढगातल्या मेघाला त्या पाऊस पडत्या धारला चांद सूर्य द्वाराला हरिहर जोड्याला पंढरीच्या नाताला त्या सवळ्या पांडुरंगाला संत तुकारामाला ज्ञानेश्वर माऊलीला रयतेच्या राजाला त्या छत्रपती धन्याला शिव शंभू देवाला शंभू माझ्या महादेवा धनगराज
देवासायाला व संगया ओव्या गायाला पाठीवर रायाला गुण तुझ गायाला देवा चरण वंदून पायाच्या पडून उभा राहिल्या जाग्याला उभा राहिल्या जाग्याला उभा राहिल्या जाग्याला उभा राहिल्या जाग्याला एवढं बघा बोलून एवढं बघा सांगून चला रे गड्या जाऊ याव चला रे गड्या जाऊ याव आई वलेच्या केतलाव आईल्या देवीच्या केतलाव राहुल भाऊ आज 31 मे बरोबर अखंड महाराष्ट्राला नव भारताला आनंद झाला आहे होय झालाय की झालाय की का का तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती हा 301वी जयंती आहे जयंती आहे, होय हा बरोबर की कसं आहे काय भारतात हो महाराष्ट्रात नव्हे तर भारतात अशी कोणती ग्रामपंचायत नाही तिथं अहिल्याबाई होळकरांचा फोटो नाही बरोबर हा? बरोबर आहे का तर छत्रपती शिवरायांनंतर या मराठा समाजाचं आणि या आपल्या भारत भूमीचं रक्षण कोणी असं केलं असेल तर ते अहिल्याबाई होळकरांनी केलंय हा? बरोबर की? म्हणून होय आज या सोसायटीचं नाव बरंच आहे मला घेता येत नाही होय ख्रिश्चन सोसायटी खरंच तुमचा आम्ही आभारी आहे का तर आज जर आपण बघायला गेलो तर अहिल्याबाई होळकरांची जयंती म्हणलं की डॉल्बी शिवार जयंती साजरी होत नाही होत नाही बरोबर आहे पण आपण पुण्यासारख्या शहरात राहून एक धनगरी कलेचा आणि आपल्या धनगरी समाजाचा एक संस्कृतीचा आदर केला आणि आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं म्हणताना शतशः आम्ही तुमचा आभारी आहे तर अहिल्याबाई होळकर यांचा जन्म आणि याची कारकीर्द कशी होती शिवती बाबा या चौंडी गावामध्ये सुशीलाबाई आणि मानकोजी शिंदे ओबायताची जोडी लागली नांदायला उपायची जोडी नांदत असताना अरे ओबायताची जोडी सुखा समाधानाने संसार करतीया हुरहुरा लागली वाटायला सुशीलाबाईच्या जीवाला दिवसेंदिवस चालायला त्यावेळेला अरे वाईट वाटलं जीवाला आलं पाणी डोळ्याला बरेच दिवस झाले लग्नाला पण संतान नाही पोटाला गावचं गाव लागले नाव ठेवायला म्हणून त्या जाग्याला ही उभयताची जोडी पुण्या एका दिवसाला निघून गेली बाबा या करवीर काशीला गर्वी कशीला जाऊन काय व्हायला साहेब करवीर काशीला गेली अंबाबाईच्या समोर उभी राहिली सुशीलाबाई लागली हात जोडायला लागली बोलायला हात जोडून बोलत असताना त्या देवीला अरे आता तरी देवी मला पावशील का आई होण्याचं सुख देशील का आता तरी देवी मला पावशील का आई होण्याचं सुख देशील का सुशीलाबाई लागली या अंबिका देवीला साकडं घालायला अगं किती दिवस झाले लग्नाला संतान नाही पोटाला गावचं गाव ना लावलंय नाव ठेवायला दर्शन घेतलं आणि निघून आले बाबा या चौंडी गावाला दर्शन घेऊन चौथी गावाला यायला प्रकार काय हल्ला असायला दिवसानं दिवस लागलं जायला महिनं लागलं जायला अंबिका माता पावडी नवसाला बाबा घर भरायला उदराला
तुझं पोटाला राहिला काय प्रकार घडला असायला अरे मोठा आनंद झाला सुशीलाबाईला आणि मनकुजी शिंदेला मोठा आनंद झाला. अरे गर्भ राहिला पोटाला दिवसांदिवस लागले जायला. दिवस सरत असेल त्यावेळेला बाबा 9 महिने 9 दिवस झालं आणि 21 मे 1725 सालाला बाबा सुंदर कन्या आली तिच्या पोटाला. सुंदर कन्या असायला त्यावेळेला बाबा रे अरे कन्या आली जन्माला मोठा आनंद झाला. जीवाला हत्तीवरनं साकार वाटावी एवढा आनंद जीवाला झाला या मानकोजी शिंद्याला. काय करावं काय नाही कळना म्हणून बाबा यो मानकोजी शिंदे सुशीला बाई काय प्रकार घडला असायला बाबा 5 दिवस झालं पाचवी केली. 5व्या दिवसाला 5वी केली. 7व्या दिवसाला 7वी केली. अरे एवढ्याच वेळेला एवढ्याच टायमाला एवढ्याच वेळेला एवढ्याच टायमाला आम्ही गड्या डोंगरच राहणार साखर शिवाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार साखर शिवाच होणार. तर बाबा 7व्या दिवशी सातोळी केली. 9व्या दिवशी 9वी केली. अरे 12व्या दिवशी बारशाचा आरंभ केला या मानकोजी शिंदेनं. बारशाचा आरंभ करायला त्यावेळेला बारशाचा आरंभ केला. सासू घरच्या सुना माया घरच्या आली की बोलवून घेतल्या मुठमुठ घोगऱ्या दिल्या आणि नाव काय ठेवलं बाळाचं काय नाव ठेवायचं त्यावेळेला अहिल्या म्हणून नाव ठेवलं या मानकोजी शिंदेनं सुशीलाबाईनं. होय अवा अहिल्या म्हणून नाव ठेवलं. सूर्याच्या तेजानं दिव्याच्या ज्योतीनं या अहिल्या लागली होती. या शिंदे घरात वाढायला लागली होती. लहानाची मोठी होयाला अशी वाढत असेल त्यावेळेला लहानाची मोठी लागली होयाला दिवस काढायला लागली बाबा. 5-6 वर्षाची अहिल्या झाली. 5 वर्षाची आईला चालत बसायला त्यावेळेला चला करूया तयारी आपण 31 मेची. चला करूया तयारी आपण 31 मेची. अरे आली जयंती माझ्या आईल देवीची. आली जयंती माझ्या आईल देवीची. आली जयंती माझ्या आईल देवीची. घरात जन्म झाला. शिंदे घराण्यात जन्म आली. होळकर घराची सून झाली. अहिल्या या पत्नी शोभली खंडेरावाची. आली जयंती माझ्या आईल देवीची. 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 खंडेरावास विवाह झाला. संसार सुखाचा चालला. खंडेरावाचा विवाह झाला. संसार सुखाचा चालला. मालेराव मुलगा आणि
मुक्ताई आली राली जयंती माझ्या आईले देवीची 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 जे पाठीमागे जी महिला मंडळ आहेत त्यांना पुढे येऊन बसा. पुरुष दादा तुम्ही पण येऊन बसा. दादा कसं आहे राहुल भाऊ? जेवढं अहिल्याबाई होळकरांना सोसलं तेवढं आजकाल कुणाला सोसायचं जमणार पण नाही. का तर 8 वर्षाची 9 वर्षाची अहिल्या असताना तिचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर 7-8 वर्षातच तिचा नवरा खंडेराव यांचं निधन झालं. कुंभेरीच्या या लढाईत खंडेरावाचा झाला अंत. कुंभेरीच्या या लढाईत खंडेरावाचा झाला अंत. कुंभेरीच्या या लढाईत खंडेरावाचा झाला अंत. सुरुवात झाली अहिल्याच्या खडतर आयुष्याची. सुरुवात झाली अहिल्याच्या खडतर आयुष्याची. आली राली जयंती माझ्या आईले देवीची. आली राली जयंती माझ्या आईले देवीची. आली राली जयंती माझ्या आईले देवीची. आली राली जयंती माझ्या आली राली जयंती माझ्या आईले देवीची. काय 5-6 वर्षाची अहिल्या झाली, 7 वर्षाची अहिल्या झाली. पण त्या काळात शिक्षण पद्धती नव्हती राहुल भाऊ. पण त्या माणकोजी शिंदेनं आणि सुशीलाबाईनं आपल्या लेकराला अहिल्याला किमान लिहिता वाचता येईल एवढं शिकवलं. गुण नम्रतेचं लावायला लागली. कसं असतं या जी घरात मोठी माणसं करतात तेच लहान पोरं करतात बघून बघून. अहो ह्यो मला मानकोजी शिंदे आणि सुशीलाबाई महादेवाची मोठी भक्त होती. कधीच मानकोजी शिंदेकडून महादेवाची भक्ती चुकली नाही. अरे बाबा ही लहानतान्या इल्या निघून जायच्या आपल्या बापा बरोबर महादेवाच्या रावळाला. बापा बरोबर महादेवाच्या रावळात जायला महादेवाच्या रावळाला जायची बाबा. आणि लागली या महादेवाची पूजा करायला. नाद लागला भक्तीचा म्हणून त्या जाग्याला. भक्तीचा नाद चालला असेल त्याला. फुलामध्ये फुल शोभे गुलाबाचं. फुलामध्ये फुल शोभे गुलाबाचं. अरे याड मला लागलं माझ्या आईल्या देवीचं. याड मला लागलं या आईल्या देवीचं. याड मला लागलं या आईल्या देवीचं. याड मला लागलं या आईल्या देवीचं. फुलामध्ये फुल शोभे गुलाबाचं. फुलामध्ये फुल शोभे जाई जुईचं. अव याड मला लागलं माझ्या बाळू मामाचं. याड मला लागलं या बाळू मामाचं. याड मला लागलं या बाळू मामाचं. याड मला लागलं या बाळू मामाचं. तर बाबा ही लहानतान्या आईल्या लागली होती बाप्पाचं अनुकरण करायला. लागली होती नेत्रानं बघायला. मानकोजी शिंदे
कसा या महादेवाची पूजा करतो या, कसा हे महादेवाला फुल पाणी घालतो या. लागली होती न्यारून बघायला म्हणून त्या जाग्याला. जसं आपल्या बापाने पूजा केली त्या टायमाला त्या वेळेला मानकोजी शिंदेने कवाच पोरीला घरी ठेवली नाही. हा होय. आणि आजकाल काय म्हणतात कलियुगाचं वार आहे. हो, होय. पोरग रडायला लागलं, पोरग काम करून देणं झालं की दे मोबाईल लगेच बसते आपलं. हा बरोबर की कसं आहे, मोबाईल जेवढा चांगला तेवढा वाईट आहे. हा अरे या मानकोजी शिंद्याला सुशीलाबाईला मुलगी झाली पण कवाच चेहरा पडला नाही. आजकाल मुलगा झाला तरच पेड वाटतं या, आणि मुलगी झाली तर कट करून टाकतं या, नाक मुराडतं या. हा खरी गोष्ट आहे. तरी आतावर सरकारनं गर्भलिंग निदान काढलं या. हा होय. पण काय काय ऐकणारे लोक कर्नाटकात जाऊन म्हटलं तरी हे करतात. हा पण मुलगा हा वंशाचा दिवाळी खरा आहे, बरोबर पण मुलगी दोन घरची पंथी आहे. अशीच राहुल भाऊ एक गर्भाशयातली मुलगी आपल्या आईला काय म्हणते माहितीये, आई मला मारू नको, हो मला तुझ्या पोटी जन्म घ्यायचा आहे. बर अगं तू जर हे पाप जर करणार असशील हो तर मी त्या देवाला सांगीन, काय कोमलन्यादीच तोडो नको देताला, कोमलन्यादीच तोडो नकोस देताला. मारू नको आई मला ग यायचं तुझ्या पोटाला, मारू नको आई मला ग यायचं तुझ्या पोटाला. मारू नको आई मला ग यायचं तुझ्या पोटाला, मारू नको आई मला ग यायचं तुझ्या पोटाला. मानव जन्म घेण्याची देवाज्ञा झाली, तुझ्या सावलीत वाढण्याची संधी मिळाली. ऐक ना गाई माझा कंठ दाटला, ऐक ना गाई माझा कंठ दाटला. मारू नको आई मला ग यायचं तुझ्या पोटाला, मारू नको आई मला ग यायचं तुझ्या पोटाला. काय हो मुलगा आणि मुलगी त्यातला फरक एक 5 मिनिटात सांगायचा. हा तुम्ही कुठल्याही गावात जावा, कुठल्याही भागात जावा, जिथं 10 मुलं असतील तिथं 6च मुली येतील. हा त्या 6 जणांचं लग्न झाल्यावर 4 जण काय रामदेव बाबा होऊन फिरतील का? त्या आज ना उद्या कुठं ना कुठं तरी अत्याचार करणार आहेत. आणि तुम्ही मला सांगा, मुलाचं लग्न करायला गेलं तर मुलगा काय करतो माहितीये का? हा या चिखलीतल्या मित्राचा शर्ट घालणार, मोशीतल्या मित्राचा पॅन्ट घालणार, बूट घालणार, आणि पोरगी बघाय पुढं गोसरीला जाणार. हा पण मुलगी का हो मुलाचं घर बघाय आली का हो? हा का बरं? का तर तिला विश्वास असतो या, आणि तिला माहित असते माझा आई बाप कधीच माझं वाईट करणार नाही. हा मुलामधला आणि मुलीमधला फरक आहे. म्हणून त्या जागेला बाबा विचार केला, म्हणाला ही अहिल्या लागली वाढायला. करताना करता 8-9 वर्षाची अहिल्या झाली, सूर्याच्या तेजानं लागली वाढायला. सूर्याच्या तेजानं वाढत असेल त्यावेळेला म्हणून बाबा विचार केला, म्हणाला पुणे एका दिवसाला बाबा की अहिल्या आपल्या सवंगडीच्या मैत्रिणी घेतल्या आणि निघून गेली शिना नदी काठाला. लागली होती वाळू सरायमध्ये खेळायला. शिना नदीच्या वाळूत खेळत असायला त्यावेळेला शिना नदीच्या काठाला या वाळू सराईत या महादेवाची पिंड बनवली. पिंड बनवली, लागली फुल पाणी घालायला, लागली बाबा पूजा करायला. तिथं त्या पिंड
पिंड बनवून फुल घालत असाल त्यावेळेला पण बाबा हो. पिंड बनवली लागलेली मुली खेळायला एवढ्या वेळेला बाबा बाजीराव पेशवन मल्हारराव होळकर घोड्याची भरदार घेऊन लागली ती याला. या घोड्याच्या आवाजानं शेजारच्या संगतीच्या ज्या मुली होत्या मैत्रिणी होत्या त्या पळून गेल्या. विचार केला म्हणाला अहिल्या देवीनं, त्या आईने विचार करायला असेल त्यावेळेला विचार केला म्हणाला, विचार केला देणाला बाबा. हो. जशी घोड्याची रफ्तार जवळ येईल, घोड्याची रफ्तार जवळ येईल तशी त्या जाग्याला अशी ती जागा आईने काय करत असाल त्यावेळेला बाबा. हो. जशी घोड्याची रफ्तार जवळ येईल तशा मुली पळून गेल्या आणि अहिल्या एकटीच आली तिथं त्यांना तिच्या काटाला राहिली. घोडी जवळ आली. मल्हारराव होळकर बाजीराव पेशवा लागला या अहिल्याकडं बघायला. असं ते बघत असाल त्यावेळेला काय करायला आहे अहिल्यानं अरे माझी मनोका काय हा नवीन नवीन चाली निघली ती होय, होय. पण मार्मिक आहे ती. मार्मिक हा? आहे. पण समजणारा कुठला अर्थ काढेल हे आपल्या वचन आहे. होय, होय. हा? अरे माझी मनोका, अरे ही फियट गाडी माझी मनोका, माझी मनोका, ही फियट गाडी माझी मनोका. ए, माझी मनोका, ही फियट गाडी माझी मनोका, माझी मनोका, ही फियट गाडी माझी मनोका. अरे दोन गडीचा या गाडीचा ड्रायव्हर बनो का, दोन गडीचा या गाडीचा ड्रायव्हर बनो का. अरे माझी 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 मनोका, ही पियत गाडी माझी मनोका, माझी मनोका, ही पियत गाडी माझी मनोका. ए, माझी मनोका, ही पियत गाडी माझी मनोका, माझी मनोका, ही पियत गाडी माझी मनोका. म्या पंग कराव, तुम्ही बाजूला सराव, कुणी अडवाला तर म्या बिरेक माराव. अव तिचा मी राजा, तिला मी माझी राणी मनोका. अरे माझी मनोका, ही पियट गाडी माझी मनोका, माझी मनोका, ही पियट गाडी माझी मनोका. म्हणून बाबा विचार केला म्हणाला. मल्हारराव होळकर आणि बाजीराव पेशवा त्या अहिल्याच्या जवळ आला. अहिल्याच्या जवळ आला, लागला बोलायला या अहिल्या देवीला. अहिल्या देवीला काय बोलत असाल त्यावेळेला हे पुरी, हे पुरी, अगं घोड्याची भरदार रीतिया सगळ्या पुरी पळून गेली ती, तू इथं थांबलीस. जर आमच्या घोड्यानं जर तुला तुडावलं तर काय करशील म्हणून त्या जाग्याला. अशी ती बोलत असायला त्यावेळेला अहिल्याला कशासाठी इथं थांबलीस होय बाबा. हो. 8 वर्षाची अहिल्या, ध्यान देऊन ऐका, सुंदर असं उत्तर दिलं या अहिल्या देवीनं या मल्हारराव होळकरला आणि बाजीराव पेशव्याला. काय अहो, ही वाळूमध्ये पिंड मी बनवली या, होय ही पिंड मी बनवली या, आणि तिचं रक्षण करणं का मी पूर्णतः माझा हाया. मल्हारराव बाजीराव पेशवा बोलतो या अहिल्याला, आमच्या जर गोड्यांना तुझी जर पिंड तुडवली, असं बाजूला पेशवीचं मला होकल बोलायला असायला त्यावेळेला पिंड जर तुडवली, पिंड जर मोडली तर काय करशील काय करशील म्हणताना हो. अहिल्याचं उत्तर काय होतं. काय होतंय राळा राळा एवढं तुकडं करील पण पुढं जाऊन देणार नाही. बरोबर
किती 8 वय वर्षे अहिल्याबाई होळकरांचं. हा? होय 8 वर्ष. म्हणून हो जसं या अहिल्याचं बोलणं ऐकलं बाजीराव पेशवा बाबा लागला थरा थरा कापायला आणि मल्हारराव होळकर लागला होता गालात हसायला. विचार केला म्हणाला मल्हारराव होळकर बोलतो अहिल्याला, असं मल्हारराव बोलत हे असेल पुरी त्यावेळेला. हे पुरी तुझं नाव काय तुझं गाव काय म्हणताना अहिल्या लागली बोलायला. जाते कुठे काय करते असं विचारत असायला. अरे चौंडी हाय दादा माझं गाव गाव गाव, चौंडी हाय दादा माझं गाव गाव गाव. ए, अहिल्या या माझं हाय नाव नाव नाव, अहिल्या या हाय माझं नाव नाव नाव. ए, मनकोजी शिंदे माझ्या बापाचं नाव, सुशीलाबाई माझ्या आईचं नाव. ए, ढोलकीला बांधील तुझं पाय पाय पाय, वळवळ केलं तरी सोडायचं ना. ढोलकीला बांधील तुझं पाय पाय पाय, वळवळ केलं तर सोडायचं ना. कसं विचार केला म्हणाला अहिल्या निघून गेली घरवाड्याला. बाजीराव पेशवा मल्हारराव होळकर पुढे निघून गेली. पण त्या मल्हारराव होळकराच्या डोक्यातनं त्या अहिल्याचा आवाज आणि अहिल्याचं बोलणं काय जाईना. त्याचा चेहरा पण जाईना. अरे विचार केला म्हणाला, विचार केला मल्हारराव होळकरानं देणाला. मल्हारराव होळकरने विचार करत असाल त्यावेळेला. ए बाबा हो. मल्हारराव होळकर बोलतो या बाजीराव पेशव्याला, बाजीराव हो. अरे ती मुलगी चौंडी गावात आपल्याला भेटली होती. ही मुलगी चातुर्यबाणाची मुलगी आपल्या खंडेरावासाठी बघूया म्हणला. म्हणून बाबा विचार केला म्हणाला मल्हारराव होळकर बाजीराव पेशवा पुणे एका दिवसाला बाबा निघून आली चौंडी गावाला. चौंडी गावाला यायला काय प्रकार घडला असायला. भरत गुटुगडे या सद्भक्ताने एक चाललेल्या साठी 101 रुपयाचं बहुमान केलंय. त्यांना एका हाताने दिलं माझ्या भगवंतांना, त्यांना 10 हाताने द्यावं, उदंडायुष्याचं वरदान द्यावं हेच माझ्या बाळूमा चरणी विठ्ठल बिरदेवाच्या चरणी प्रार्थना आहे. संजय वाक्षे या एक सद्भक्तांना चाललेल्या ओळीसाठी 101 रुपयाचं बहुमान केलं. त्यांना एका हाताने दिलं माझ्या भगवंतांना, त्यांना 10 हाताने द्यावं, उदंडायुष्याचं वरदान द्यावं हेच माझ्या बाळूमा चरणी आणि विठ्ठल बिरदेवा चरणी प्रार्थना आहे. म्हणून बाबा विचार केला म्हणाला, विचार केला देणाला. विचार करत असेल त्यावेळेला. अरे हाती घेतली तलवार या शिंद्याच्या पोरीनं, हाती घेतली तलवार या होळकराच्या सुनानं. अरे चांग बल आईल्या देवीचं, चांग बल आईल्या देवीचं. सांग बल आईल्या देवीचं, सांग बल आईल्या देवीचं. गाणं गायचं पण कोणत्याही क्षेत्रात जावा गुरु असल्याशिवाय त्याला शोभा. आपला गुरु लेट आला काम करून आला. हा 100% काम. वय आमच्या या ओवेकार मंडळाचा शिव माणूस बघा विरू काळे आणि कृष्णात मुरळे आमचे गुरुवर्य. हा तर गुरु जर बलवान असेल याला पहिलवान ह्यो होतोच. होय होय. कसं आहे आणि आमचं नातं हे बाळूमामा जोडलं बरं का. हा बाळूमामामुळं गुरु शिष्याचा जोडलाय आमचा धागा. बाळूमामामुळं गुरु शिष्याचा जोडलाय आमचा धागा.
बिरो आणि कृष्णात मुरळी मामा काय म्हणायचं या अरे वागा तुझी कोणी तर घेऊ शकत नाही जागा अरे वागा तुझी कोणी तर घेऊ शकत नाही जागा हे वागा तुझी कोणी तर घेऊ शकत नाही जागा अरे वागा तुझी कोणी तर घेऊ शकत नाही जागा जसं विचार केला म्हणाला मल्हारराव होळकर आणि बाजीराव पेशवा मल्हारराव होळकराच्या डोक्यातनं काय पोरगी निघना म्हणून बाजीराव पेशवेला बोलला बाबा निघून जायचं बाबा चौंडी गावाला चौथी गावाला यायला काय प्रकार घडला असायला राहुल भाऊ मल्हारराव होळकर हे नाव कसं पडलं माहितीये का कसं हा? पडलं कसं मुळची ही होळकर होळगावची गावची कसं आहे काय थोड्या जणांना इतिहास माहिती आहे काय जणांना थोडा इतिहास माहित नाही होळगावात रावट्या करून राहत होती बरोबर म्हणताना त्यांना होळकर म्हणते ती बरोबर विचार केला देणाला मला होळकर बाजीराव पेशवा निघून गेला या चौंडी गावाला चौथी गावाला जायला काय प्रकार घडला असायला चौंडी गावाला गेला आजोबा या मनकुजी शिंद्याच्या घरवाड्याला दरवाजेच्या तोंडाला बाहेर ह्या बाजूला बाहेरल्या बाजूला उभा राहिला बाबा आणि लागला या मनकुजी शिंद्याला हाखाळी मारायला काही मारत असेल त्यावेळेला अरे हाक त्यानं मारली व हळीव त्यानं मारली हाक त्यानं मारली व हळीव त्यानं मारली कोला याला लागला व सांगा याला लागला कोला याला लागला व सांगा याला लागला काय राहुल भाऊ अरे मल्हारराव होळकराला लागला बोलायला विचार केला मल्हारराव होळकर आणि बाजीराव पेशवा या मानकोजी शिंदेच्या दरवाजेच्या टोनला फिरली हा बाजूला उभी राहिली हा खाळी मारली या मानकोजी शिंद्याला बाबा बाजीराव पेशवा बोलतो या मानकोजी शिंद्याला मानकोजी शिंदे तुझी होळ प्रांताचं सावकार आल्या तुझ्या घरवाड्याला अरे जसं आज बोलवून घेतलं बसायला बसकर टाकलं आणि बसली ती दोघं बसकरावरती घोंगड्यावरती आणि लागला येऊ बाजीराव पेशवा मल्हारराव होळकरच्या बाजूनं बोलत होता हा मानकोजी शिंदेला बोलतो मानकोजी शिंदे अरे तुझी चातुर्यपणाची आणि गुणनम्रतेची मुलगी या मल्हारराव होळकरला सून करायची या हा बाजीराव पेशवा सगळं बोलत होता मल्हारराव होळकर नुसता ऐकत होता का ज्याच्या अंगात गुण नम्रता आहे तो माणूस कधी जास्त बोलत नाही हा पण गुण नम्रता कशी असते माणसानं माणूस बनून जगलं पाहिजे आणि माणूस बनून राहिलं पाहिजे हा का आजची दुनिया कशी आहे जगात सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडा पाप करोनी पापी म्हणे सैरा वैरा पळतैर अरे काय केलं भल्या मानवा जवळ सार कळतैर 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 तुझी सावली तुझं पासूनी कधी दूरच होत नाही तू केलेले कर्म तुला सोडून जात नाही काय माणूस म्हणत
आपण काय केलं तरी कुणाच्या बाला कळत नाही. अहो सीसीटीव्ही कॅमेरा आता आल्यात. आता या बिल्डिंग मध्ये बघितलं तर 100च्या वर सीसीटीव्ही कॅमेरा असतील. कोण कुठं जातोय, कोण काय करतोय सगळं कळतंय ना. पण देवानं पण असं 2 सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यात बरं का. ब्रह्मांड निर्माण झालं तेव्हा बसवल्यात. कंच माहितीये, दिवसा असतो ते सूर्य असतो या, आणि रातचा असतो त्यो कुणी कुठं काय करावं सगळं तिथं रेकॉर्ड. मग या आपल्या सगळ्या कर्माचा हिशोब आपल्याला नंतर वर द्यावा लागतो. कुठं? यमाच्या दरबारात. मग आपल्याला सर्टिफिकेट मिळतं स्वर्ग का. आता कोण कुठल्या मापाचं या त्याच्यानं त्यानं ओळखायचं. कसं आहे, माणसानं तुम्ही देवाला घेऊ नका, माणसांना घेऊ नका, पण कर्माला द्या. का कर्म तेरा अच्छा तो किस्मत तेरी दासी, नियत तेरी अच्छी तो घर बनेगा मतोरा काशी. कर्म जर एकदा वसुलीला जर निघलं, देवाचा सुद्धा तिथं वशिला चालत नाही. म्हणताना सगळा हिशोब तिथं द्यावा लागतो या. म्हणून माणूस काय म्हणतो, मी आई केलं, मी ती केलं, कोण काय करत नाही. हो आलं तसर जायचं इथं कुणाला राहायचं, आलं तसर जायचं इथं कुणाला राहायचं. आलं तसर जायचं इथं कुणाला राहायचं, आलं तसर जायचं इथं कुणाला राहायचं. देवानं देहरूपी पिंजरा बनवला, आत रागू आत्मा बैठविला. अवत्यो रागुलय महाज्ञानी, बोल बोली तो मंजुळवाणी. आलं तसर जायचं हित कुणाला राहायचं, आलं तसर जायचं हित कुणाला राहायचं. ताना दादा नेलच काय, सतन दादा नेणार काय. आपलं टायमिंग संपलं या. पण खरा देव कुठं आहे हो सांगा महिला मंडळ. खरा देव कुठं आहे नाही माहित, आम्ही सांगू. खरा देव कुठं आहे? तुझ आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलाशी. खरा देव आपला घरात आहे. तुका म्हणे माय बाप अवघी देवाची स्वरूप. तुम्ही कुठल्याही देवाला जावा, किलोभर सोनं, आता किलोभर घालणं शक्य नाही, पण तोळा 2 तोळ सोनं घाला, आणि आई बापाच्या पाया पडत नचिला, आई बापाला सांभाळत नचिला, तर कुठलाच देव तुम्हाला पावणार नाही. आणि आई बापाची जर सेवा करत नचिला तर देव सुद्धा घरात येऊन दर्शन देतो या. देव कुठं भेटेल माहितीये? देव भेटेल तुझला आपुल्या घरी, देव भेटेल तुझला आपुल्या घरी. आई वडिलाच्या पावन चरणावरी, आई वडिलाच्या पावन चरणावरी. आधी चरण धराचे आई वडिलाचे, मग न कराच्या या भगवंताचे. तीच आहे तुझी जेजुरी, तीच आहे तुझी पंढरी. आई वडिलाच्या पावन चरणावरी, आई वडिलाच्या पावन चरणावरी. काय सर्वांना आई वडिलाची सेवा करा, संस्कृती जपा, आणि आपल्या देवाचा भंडाऱ्याचा कुळदेवतेचा महिमा पुढे घेत जावा. का तर देवाशिवाय भक्ताला सदगत नाही, भक्ताशिवाय देवाला सदगत नाही.
बोलण्याच्या योगात एखादा शब्द जर चुकीचा गेला असेल तर तुमचा मुलगा लहान भाऊ म्हणून माफ करा, आणि एखादा शब्द जर तुम्हाला चांगला वाटला असेल, आवडला असेल, तो पुढे जतन करा. सदा टायमिंग संपलेलं आहे आपलं. उरकतं. किरण केसकर या एक भावी भक्तानं 101 रुपयाचं बहुमान केलंय. त्यांनी एका हाताने दिलं, माझ्या भगवंतानं त्याला 10 हाताने द्यावं, उदंडायुष्याचं वरदान द्यावं. समीर मुलानी किरण केळकर आहेत बरं का, यांनी 101 रुपयाचं बहुमान केलंय. त्यांनी एका हाताने दिलं, माझ्या भगवंतानं त्याला 10 हाताने द्यावं, उदंडायुष्याचं वरदान द्यावं. हेच बाळूमामा चरणी विठ्ठलबीर देवा चरणी प्रार्थना आहे. समीर मुलानी या एक सद्भक्तानं चाललेल्या ओळीसाठी 101 रुपयाचं बहुमान केलंय. त्यांनी एका हाताने दिलं, माझ्या भगवंतानं 10 हाताने द्यावं, 10 हाताने द्यावं. हे बाळूमामा चरणी प्रार्थना आहे. हनुमंत वाक्षे या एक सद्भक्तानं चाललेल्या ओळीसाठी 101 रुपयाचं बहुमान केलंय. त्यांनी एका हाताने दिलं, माझ्या भगवंतानं त्याला 10 हाताने द्यावं, उदंडायुष्याचं वरदान द्यावं. हेच बाळूमामा चरणी विठ्ठलबीर देवा चरणी प्रार्थना आहे बरं का. अरे सुंबरान मांडल, सुंबरान मांडल, पुणे बगर जिल्ह्याला, बोसरी बगा गावाला, अरे इंद्रायणी काटाला, बोसरी माझ्या गावाला, बोसरी माझ्या गावाला, वरसाच्या नियमाला, श्रावण महिन्याला, मामा तुझा भंडारा, मामा तुझा भंडारा, होय मोठ्या थाटाला. अरे देवानं मला दिली अकला, दिली अशी भरभरून, मी सांभाळतो मन भरून, माझ्या बाळूमामाला स्मरून, सांभाळतो मन भरून, माझ्या बाळूमामाला स्मरून. अरे एकदा जाऊन बघा तुम्ही बाळूमामाच्या दरबारात, चारी धामाचं दर्शन होईल तुम्हाला, मेंढी माऊलीच्या रूपात. केलेली सेवा वाया नाही गेली, अनुभवलंय मी स्वतःनं. एक माझ्या बाळूमामान, एक माझ्या काशी लिंगान, एक माझ्या बाळूमामान, एक माझ्या काशी लिंगान. अरे देणाऱ्यानं जाणं दिलं या भरपूर, खातो मी 2-2 हातानं. एक माझ्या बाळूमामान, एक माझ्या काशी लिंगान, एक माझ्या बाळूमामान, एक माझ्या काशी लिंगान. सतीश पाटील या एक सद्भक्तांना चाललेल्या ओळीसाठी 101 रुपयाचं बहुमान केले. त्यांना एका हाताने दिलं, माझ्या भगवंतांना त्याला 10 हाताने द्यावं, उदंडायुष्याचं वरदान द्यावं. हेच बाळूमामा चरणी विठ्ठलबीर देवा चरणी प्रार्थना आहे. बोला बोला बाळूमामाच्या नावानं, बोला बोला विठ्ठलबीर देवाच्या नावानं. जय अहिल्या, जय अहिल्या, जय येलकोट, येलकोट, जय मल्हार.